आज आजचं जे लेक्चर आहे औद्योगिक क्रांतीचे सामाजिक परिणाम. त्याच्या अगोदरच्या 2 लेक्चर्स मध्ये आपण औद्योगिक क्रांती म्हणजे काय, त्याचं औद्योगिक क्रांतीचं एकंदर व्याख्या किंवा अर्थ, औद्योगिक क्रांती नेमकं कशाला म्हणायची, त्याच्या उदयाची पार्श्वभूमी काय होती आणि त्या उदयाच्या पार्श्वभूमीनंतर औद्योगिक क्रांतीचे जे आर्थिक प्रभाव जे आहेत किंवा आर्थिक परिणाम जे आहेत, जे युरोपामध्ये असतील किंवा जगभर असतील, हे प्रभाव आपण कालच्या लेक्चरला बघितले. आजचा हा जो शेवटचा जो या औद्योगिक क्रांतीमधला हा तिसरा भाग जो आहे, तो तिसरा भाग जो आहे तो म्हणजे औद्योगिक क्रांतीचे सामाजिक परिणाम. की कार्ल मार्क्सने सांगितल्याप्रमाणे समाजामध्ये जेव्हा अर्थव्यवस्था बदलते तेव्हा समाज व्यवस्था बदलते. म्हणून कुठल्याही समाजाचा मूलभूत पाया किंवा कुठल्याही समाज व्यवस्थेची मूलभूत जी रचना आहे, ती मूलभूत रचना ही अर्थव्यवस्थेवर आधारित असते असं तो म्हणतो. म्हणजे समाज व्यवस्थेचा आणि राज्य व्यवस्थेचा जो डोलारा आहे, तो डोलारा पूर्णपणे अर्थव्यवस्थेवर अवलंबून असतो किंवा अर्थव्यवस्थेवर विसंबवलेला असतो असं कार्ल मार्क्सचं म्हणणं आहे. आणि मग औद्योगिक क्रांतीनंतर जे जगामध्ये आर्थिक स्थित्यांतर आली, त्यामुळे त्या आर्थिक स्थित्यांतराचा सामाजिक संरचनेवर दूरगामी अशा प्रकारचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि जे सामाजिक प्रभाव पडले त्यामधून समाज रचना, सामाजिक संरचनेमध्ये जे बदल झाले, त्या बदलांचा अभ्यास आपल्याला प्रामुख्याने आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे. हा प्रश्न जो आहे औद्योगिक म्हणजे आजचा जे औद्योगिक क्रांतीचे सामाजिक परिणाम किंवा औद्योगिक क्रांतीचे आर्थिक प्रभाव, हा प्रश्न जनरली प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये असतो. त्यामुळे थोडं याला गांभीर्यानं बघा. वही आणि पेन जर सोबत असतील तर तुम्ही हे जे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे, मुद्दे तुम्ही लिहून घेतलेले बरं राहतील आणि जेणेकरून तुम्हाला नंतर वाचायला येईल, सगळ्या अभ्यासालाही ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे मदत होईल. तर ह्याच्यामध्ये सामाजिक प्रभाव जे पडले, त्या सामाजिक प्रभावामध्ये पहिला प्रभाव आहे तो म्हणजे नवीन समाज रचना. लिहून घ्या, नवीन समाज रचना. नवीन समाज रचना. दुसरा आहे जागरूक व प्रभावी मध्यम वर्गाचा उदय. जागरूक व प्रभावी मध्यम वर्गाचा उदय. पुढे आहे सुखी व समृद्ध जीवन. पहिल्यापासून सांगतो, नव समाज रचना, जागरूक व प्रभावी मध्यम वर्गाचा उदय, सुखी व समृद्ध जीवन. सुखी व समृद्ध जीवन. साम्राज्यवाद व वसाहतवाद. साम्राज्यवाद व वसाहतवाद. साम्राज्यवाद व वसाहतवाद. श्रमिकांचे संघटन वाढले. श्रमिकांचे संघटन वाढले. श्रमिकांचे संघटन वाढले. पुढे आहे नागरीकरण. नागरीकरण. नंतर आहे सामाजिक विघटन. सामाजिक विघटन. नंतर आहे सामाजिक प्रगती. सामाजिक विघटन, सामाजिक प्रगती. शिक्षणाचा प्रचार व प्रसार. शिक्षणाचा प्रचार व प्रसार. स्त्रियांच्या दर्जामध्ये सुधारणा. स्त्रियांच्या दर्जामध्ये सुधारणा. आणि
सहिष्णू वृत्तीमध्ये वाढ, सहिष्णुवादी वृत्तीमध्ये वाढ, सहिष्णुवादी वृत्तीमध्ये वाढ. अशा प्रकारचे हे 9-10 मुद्दे किंवा 9-10 प्रभाव समाजावर औद्योगिक क्रांतीचे पडले. त्यामध्ये पहिला जो प्रभाव होता नवीन सामाजिक रचना. बघा, औद्योगिक क्रांतीच्या प्रभावामुळे काय झालं की संपूर्ण मानवाचं जीवन बदलून गेलं. मध्ययुगीन काळामधील जी उमराव, धर्मगुरू, भूदास, सरंजाम अशा प्रकारची एक जी समाज रचना होती ती समाज रचना संपुष्टात आली. जी समाज रचना उदरनिर्वाही अशा प्रकारची जी अर्थव्यवस्था होती त्या अर्थव्यवस्थेमुळे काय झालं होतं की अर्थव्यवस्था किंवा कुठलंही उत्पादन हे मर्यादित अशा प्रकारचं होत होतं. ती व्यवस्था जाऊन त्या जागी भांडवलदार, कामगार, उद्योगपती, व्यापारी, कारखानदार, कर्मचारी अशा प्रकारची एक जी व्यवस्था होती आणि अर्थव्यवस्थेचं जे स्वरूप होतं, जे व्यापारी झालं, जे परंपरागत समाजामध्ये जे उदरनिर्वाही अशा प्रकारचं अर्थव्यवस्थेचं जे स्वरूप होतं ते बदलून त्या ठिकाणी व्यापारी अशा प्रकारचं अर्थव्यवस्थेचं स्वरूप झालं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव झाला की समाजामध्ये शास्त्रज्ञ, विचारवंत किंवा साहित्यिक अशा प्रकारचे लोक किंवा त्या लोकांचे ते लोक निर्माण झाले. आणि त्यामुळं काय झालं की समाजामध्ये नवनवीन वर्गव्यवस्था जी होती ती वर्गव्यवस्था वेगळ्या प्रकारची वर्गव्यवस्था जी अर्थव्यवस्थेवर अवलंबून अशा प्रकारची वर्गव्यवस्था होती ती वर्गव्यवस्था निर्माण आली. आणि ह्या शोषणाचं साधन जे आहे, शोषणाचं साधन जरी तेच असलं, म्हणजे तेच साधन म्हणजे बघा, परंपरागत काळामध्ये शोषणाचं साधन हे काही अंशी अर्थव्यवस्था होतं, पण मुख्यत्वे करून धर्मसंस्था किंवा धर्मव्यवस्था अशा प्रकारचं शोषणाचं साधन होतं. ते काही प्रमाणामध्ये धर्मव्यवस्थेत कमी झालं आणि अर्थव्यवस्थेत किंवा पैसा किंवा अर्थ हे शोषणाचं साधन झालं. आणि ह्या नवीन समाज रचनेमध्ये मग गरीब श्रीमंत, शोषक आणि शोषित अशा प्रकारचे प्रतिष्ठित, अप्रतिष्ठित, प्रगत, अप्रगत अशा प्रकारचे वेगवेगळे गट हे अस्तित्वात आले. आणि त्यामुळं काय झालं की सामाजिक भेद जे आहेत किंवा सामाजिक काय म्हणता येईल त्याला वर्गीकरण हे अलग पद्धतीचं झाल्यामुळं समाजामध्ये शोषणाची साधनं सुद्धा बदललेली आपल्याला दिसून येतं. म्हणजे मूळ जी सामाजिक संरचना ती पूर्णपणे धर्मव्यवस्थेवर अवलंबून होती. जी अर्थव्यवस्था उदरनिर्वाही अशा प्रकारची मुख्यत्वे करून अर्थव्यवस्था होती ती अर्थव्यवस्था जाऊन त्या ठिकाणी कुठेतरी ही अर्थव्यवस्था बदलल्यामुळे काय झालं की समाजामधल्या वेगवेगळ्या गोष्टी बदलल्या. जसं की समाजामध्ये उदरनिर्वाही अर्थव्यवस्थेचं स्वरूप जाऊन त्या ठिकाणी व्यापारी अर्थव्यवस्था आली, त्यामुळं व्यापारवाद वाढला, वसाहतवाद वाढला. ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदर मग काय व्यापारवाद आणि वसाहतवाद वाढल्यामुळे सांस्कृतिक सरमिसळ होण्यासाठी सुद्धा मदत झालेली आपल्याला दिसून येते. उदाहरण जर बघितलं तर इंग्रज किंवा युरोपियन लोक हे या व्यापारवाद आणि वसाहतवादाच्या साठी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या कारखान्यांमधून निर्माण होणारा पक्का माल विकण्यासाठी त्यांनी नवीन नवीन बाजारपेठांचा शोध लावला. आणि त्या बाजारपेठांचा शोध लावल्यानंतर ते आपल्यासोबत फक्त आपल्यातले प्रक्रिया केलेला मालच नाही घेऊन गेले, तर त्याचबरोबर आपली संस्कृती सुद्धा घेऊन गेले. आणि ज्या भागात त्यांचं वास्तव्य झालं, ज्या भागामध्ये त्यांनी वखारी स्थापन केल्या, त्या भागामध्ये त्यांनी आपल्या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केला. आणि त्यामुळं ज्या ज्या भागामध्ये ते लोक गेले त्या त्या भागामधील त्या त्या समाजामधील जी मूळ संस्कृती, ज्या लोकांच्या जीवन जगण्याच्या ज्या मूळ पद्धती होत्या त्या पद्धती पूर्णपणे बदलून गेल्या आणि तिथं नवीनच अशा प्रकारची एक विशिष्ट समाज रचना निर्माण झाली. आपण जर भारतातलं उदाहरण घेतलं तर आपण बघा, भारतात इंग्रज आल्यानंतर काय झालं, इंग्रज लोकांनी त्यांच्या प्रभावाखाली आपल्याला घेतल्यामुळे त्यांच्या जीवनशैलीचा एकंदर अंगीकार आपण केला. ती आदर्श मानून का होत नाही किंवा इंग्रज किंवा जे पाश्चात्य लोक आहेत ते श्रेष्ठ आहेत अशा प्रकारची भावना मनात असून किंवा ती असल्यामुळे किंवा आपली जी म्हणजे काय म्हणता येईल त्याला त्यांच्या जास्तीत जास्त संपर्कात आल्यामुळे का असत नाही. दोन्ही तिन्ही गोष्टीमुळे काय झालं तर आपण त्यांची जीवनशैली स्वीकारल्यामुळं आपल्यामधली सुद्धा एक जी सर्वसाधारणपणे किंवा परंपरागत जीवनशैलीचा आपण त्याग केला आणि एक नवीन अशा प्रकारची समाज रचना इथं उदयास आलेली आपल्याला दिसून येते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जागरूक व प्रभावी मध्यम वर्गाचा उदय. आता फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये पुढाकार घेणारा जो मध्यम वर्ग होता तो औद्योगिक क्रांतीमध्ये सुद्धा प्रभावी ठरला होता. प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, संशोधक
कारागीर, शिक्षक, लेखक, विचारवंत यासारखे जे वेगवेगळे मध्यम वर्गातले लोक जे आहेत ते मध्यम वर्गातील लोक हे प्रभावी बनले आणि हे लोक आर्थिकदृष्ट्या जरी श्रीमंत नसले तरी सुद्धा यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि आपल्या ह्या बुद्धी आणि त्याचबरोबर विचारांच्या जोरावर चिकाटीनं नेतृत्व केलं समाजाचं आणि त्या समाजाचं नेतृत्व केल्यामुळे काय झालं की ह्या लोकांचा मग राजसत्तेमध्ये असेल, अर्थव्यवस्थेमध्ये असेल किंवा समाजाची जी महत्त्वाची स्थानं आहेत त्या महत्त्वाच्या स्थानांमध्ये ह्या लोकांचा वावर वाढला आणि त्यामुळे काय झालं भांडवलदार आर्थिक सामर्थ्याच्या बळावर राजकीय वर्चस्व गाजवू बघत होते किंवा भांडवलदारांनी काय केलं की अर्थव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था काबीज करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे काय झालं की हे बुद्धिजीवी वर्गांनी त्याला विरोध केला किंवा बुद्धिजीवी वर्ग जो होता जो प्रभावी मध्यम वर्ग म्हणजे उदयास आलेला होता त्या प्रभावी मध्यम वर्गानं काय केलं तर यांच्यामध्ये तीव्र अशा प्रकारची सामाजिक जाणीव होती आणि या बुद्धिजीवी वर्ग असल्यामुळे काय झालं की यांनी ह्या म्हणजे त्यांचा जो भांडवलदारांचा जो राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या समाज काबीज करण्याचा जो एक मानस होता तो मानस हाणून पडला आणि त्यामुळे काय झालं थोडक्यामध्ये काय झालं सामाजिक राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातच महत्त्वाचं स्थान निर्माण करणारा एक प्रभावी अशा प्रकारचा मध्यम वर्ग उदयास आलेला आपल्याला दिसून येतो. फ्रेंच राज्यक्रांतीचं जर उदाहरण घेतलं तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता की मी तुम्हाला सांगितलं होतं की फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये जी क्रांतीची धुरा जी आहे ती क्रांतीची धुरा प्रामुख्याने ह्या मध्यम वर्गाने घेतली होती. जो मध्यम वर्ग हा बुद्धिजीवी होता, शिक्षित होता, विचारी होता, ह्या लोकांनी क्रांतीची धुरा हातात घेतली आणि संपूर्णपणे फ्रान्समधल्या क्रांतीचं नेतृत्व केलं आणि समाजाला एका विशिष्ट अशा प्रकारच्या काय म्हणता येईल समाजाला एक विशिष्ट प्रकारच्या दिशेला घेऊन जाण्याचं कार्य या मध्यम वर्गाने केलं. त्यामुळं त्या औद्योगिक क्रांतीनंतर प्रभावी अशा प्रकारचा एक मध्यम वर्ग समाजामध्ये निर्माण झाला जो की मध्यम वर्गाला कुठल्याच प्रकारचं स्थान समाजात पूर्वी मिळालेलं नव्हतं. एकतर उच्च वर्ग किंवा जो कनिष्ठ जो सेवक वर्ग आहे किंवा जो शोषित वर्ग आहे यांची चर्चा व्हायची. मात्र या औद्योगिक क्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर प्रभावी अशा प्रकारचा मध्यम वर्ग उदयास आलेला आपल्याला दिसून येतात. पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता सुखी आणि समृद्ध जीवन. आता सुखी आणि समृद्ध जीवन कशामुळे झालं की औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं की मानवाचं उत्पादन वाढलं, वेगवेगळ्या वस्तूंच्या उत्पादनामध्ये प्रचंड अशा प्रकारची वाढ झाली आणि त्या ज्या उत्पादनामध्ये वाढ झाल्या त्या उत्पादनं कोणती होती तर लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणारी उत्पादनं होती. लोकांच्या दैनंदिन जीवनातील गरजा भागवणारी उत्पादनं तयार झाली आणि त्यामुळे काय झालं की चैन आणि सुख निर्माण करणारी किंवा चैनीच्या आणि सुखाच्या वस्तूंची निर्मिती झाली आणि त्यामुळे काय झालं ती साधने लोकांना उपलब्ध झाली. लोक त्या साधनांचा वापर करायला लागले आणि त्यामुळे काय झालं की सुखी आणि समृद्ध अशा प्रकारचं जीवनाचा प्रारंभ झालेला आपल्याला दिसून येतो. माणसाचं दैनंदिन सामाजिक जीवन जे आहे, अर्थव्यवस्था आहे, दळणवळणाची साधने आहे आणि त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्रामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचे बदल या औद्योगिक क्रांतीमुळे झाले. जसं जर म्हणजे विशेष उदाहरण सांगायचं म्हटलं तर वेगवेगळी विजेची उपकरणं घ्या, विविध प्रकारची यंत्रतंत्रे असतील, वैद्यकशास्त्रामध्ये लागलेले म्हणजे महत्त्वाचे शोध असतील किंवा मौल्यवान वेगवेगळ्या कलाकृतींची निर्मिती असेल, चांगल्या दर्जाचे उंची कापड असेल किंवा जे दैनंदिन वापरामधली वेगवेगळी साहित्य असतील जसं की साहित्य बरंचसं जे की आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. त्यानंतर मनोरंजनाची साधने असतील. ह्यामुळं काय झालं की ह्या सगळ्या गोष्टींची उपलब्धता ह्या कारखान्यामधून निर्माण झाली. भांडवलदारांनी ह्या सगळ्या गोष्टींची निर्मिती केली प्रचंड आणि ही निर्मिती झाल्यामुळं काय झालं तर लोकांच्या सहजासहजी आणि निर्मितीच झाली नाही ते उपलब्ध व्हायला लागले लोकांना आणि त्यामुळे काय झालं लोक ह्याचा सर्रास वापर करायला लागले. त्यामुळं जे मध्यम काळामध्ये किंवा मध्यम युगामध्ये मध्यम म्हणजे लोकांचं जीवन जे होतं खडतर अशा प्रकारचं जीवन होतं. बघा दळणवळणाच्या साधने ही झाली म्हणजे सोयी वाढल्या. पूर्वी लोक दळणवळणासाठी प्रामुख्याने जे की बैल, घोडे, गाडी यांचा वापर करायचे. मात्र नंतर काय झालं की वाफेच्या इंजिनचा शोध लागला किंवा डिझेल इंजिनचा शोध लागला, वेगवेगळ्या इंजिनाचे शोध लागले जे की घोड्या गाड्याचा किंवा बैलगाड्यांचा वापर करण्याऐवजी लोक यंत्रतंत्राच्या माध्यमातून, रेल्वेच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमीत कमी वेळेमध्ये जायला लागले. मग तसंच टपालाचा शोध असेल, तारयंत्राचा शोध असेल, या सगळ्या गोष्टींमुळं माणसाचं जीवन जे आहे ते सुखी जीवन व्हायला लागलं किंवा समृद्ध अशा प्रकारचं जीवन झालं. नंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे साम्राज्यवाद आणि वसाहतवाद. औद्योगिक क्रांतीला सुरुवात प्रामुख्याने रेमंड आयरनच्या विचारवंत आहे रेमंड आयरन नावाचा, त्यांनी सांगितलं होतं की औद्योगिक क्रांतीला सुरुवात प्रामुख्याने पहिल्यांदा जी आहे ती इंग्लंडमध्ये झाली आणि इंग्लंडमध्ये
जी औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली इंग्लंडमध्ये पहिल्यांदा जर कुठले कारखाने उभे राहिले तर कापड गिरण्या झाल्या इंग्लंडमध्ये. मँचेस्टर ज्याला आपण म्हणतो बघा, मँचेस्टरमध्ये हे कापडाचं हब झालं. तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणावर कापडाच्या मिल ज्या आहेत तिथं कापड गिरण्या तिथं लागल्या, सूतगिरण्याची तिथं उभारणी झाली आणि मोठ्या प्रमाणावर इंग्लंडमध्ये कापड म्हणजे कापडाची निर्मिती झाली. आणि ह्या कापडाची निर्मिती झाल्यानंतर काय झालं की प्रचंड अशा प्रकारचं कापूस उत्पादन होत होतं आणि त्याच्यावर प्रचंड चांगल्या दर्जाचं कापड त्यांनी निर्माण केलं. आणि मग साहजिकच एवढा प्रचंड अशा प्रकारचा जे उत्पादित माल आहे तो माल खपवण्यासाठी किंवा त्या मालांचा खप वाढवण्यासाठी त्यांना निश्चितपणे बाजारपेठांची आवश्यकता होती. बघा, याचं एक उदाहरण सांगता येईल. 90च्या दशकामध्ये काय झालं की आपण जेव्हा व्यापारवाद आणि LPG धोरण ज्याला म्हणतो ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन धोरण स्वीकारलं. ते धोरण स्वीकारल्यानंतर काय झालं की अचानक आपल्या भारतामध्ये मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स अशा सौंदर्यवती भलत्या निर्माण व्हायला लागल्या. म्हणजे त्याच्या अगोदर आपल्या भारतामध्ये सौंदर्यवती नव्हत्या का किंवा त्याच्यानंतर झाल्या नाहीत का? मात्र त्या 90च्या दशकामध्ये प्रचंड सौंदर्यवती भारतामध्ये झाल्या. का का झाल्या? कारण ती एक कॉस्मेटिक्स किंवा सौंदर्य प्रसाधनं जी आहेत त्या सौंदर्य प्रसाधनाची प्रचंड अशा प्रकारचं मार्केट म्हणून जगातल्या बाजारपेठांनी भारताकडे बघितलं. आणि मग ह्या लोकांना, इथल्या जर लोकांना त्या प्रोडक्टची किंवा त्यांच्या उत्पादनांची सवय लावायची असेल तर ती जाहिरात करण्यासाठी इथलेच लोक पाहिजे होते. म्हणून त्यांनी काय केलं की भारतामधल्या ज्या सौंदर्यवती स्पर्धा आयोजित केल्या जात्या तिथं काय केलं की मोठ्या प्रमाणावर भारतामधल्या सौंदर्यवतींची निवड केली. मिस वर्ल्ड म्हणून असेल, मिस युनिव्हर्स असेल, मिस एशिया पॅसिफिक असेल, मिस म्हणजे हे मिस ते सो ऑन, खूप मोठ्या प्रकारच्या त्या वेगवेगळ्या स्पर्धा भरवायच्या आणि त्याच्यातून प्रचंड अशा प्रकारच्या भारतीय महिलांना सौंदर्यवती म्हणून घोषित करायचं. आणि त्या महिलांनी काय करायचं की त्या सौंदर्यवतीमध्ये घोषित केल्यानंतर त्यांना प्रचंड पॅकेज द्यायचे आणि वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिराती करायच्या. म्हणजे त्यांच्याकडे झालेला जो उत्पादित माल आहे तो मालांचा खप वाढवण्यासाठी त्यांनी काय केलं, भारताला बाजारपेठ म्हणून बघितलं. मोठ्या प्रमाणावर इथल्या लोकांना त्या विशिष्ट अशा प्रकारच्या गोष्टींची सवय लावण्यासाठी काय केलं की इथल्या सौंदर्यवतींच्या माध्यमातून जाहिरात करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांना बाजारपेठेची आवश्यकता होती. तेच औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाल्यानंतर इंग्लंडमध्ये सुद्धा तेच झालं. त्यांना बाजारपेठ, त्यांच्यामधला त्यांच्या कारखान्यातून निर्माण होणारा जो कापड आहे तो कापड, त्या कापडाचा खप वाढवण्यासाठी नवीन बाजारपेठांची त्याला आवश्यकता भासू लागली. आणि त्यातून त्यांनी काय केलं, विविध ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये वसाहती स्थापन केल्या, आपल्या वखारी स्थापन केल्या. आणि मग पश्चिमेपासून ते पूर्वेपर्यंत इथून तिथून बघा ईस्ट इंडियाची कंपनीची स्थापना होणे काय, किंवा संपूर्ण जगभर जे आहे त्या जगातल्या बहुसंख्य देशावर इंग्लंडचं राज्य जे साम्राज्य जे आहे ते पसरलं. आणि ह्या साम्राज्यवादाचं वारं जे आहे फक्त इंग्लंडमध्येच पुरतच मर्यादित राहिलं नाही. मग युरोपामधले फ्रान्स असतील, जर्मनी आहे, हॉलंड आहे, पोर्तुगाल आहे, स्पेन आहे, इटली, जर्मनी, ह्या सगळ्या देशांमध्ये वाहू लागलं. आणि ह्या देशातले लोक जे आहेत ते औद्योगिकरणातून झालेला प्रचंड निर्माण झालेला जो माल आहे तो माल खपवण्यासाठी इतर देशातून कच्चा माल आणायचे आणि त्याच देशामध्ये त्या मालावर प्रक्रिया करून आपल्या देशामध्ये आणून त्याच्यावर प्रक्रिया करायचं आणि त्याच ठिकाणी तोच माल दुप्पट तिप्पट किमतीवर विकण्यासाठी त्यांनी काय व्यापारीवादी म्हणजे व्यापारी वसाहती निर्माण केल्या. त्यातून साम्राज्यवाद आणि वसाहतवादाची प्रचंड अशा प्रकारची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येतं. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे श्रमिकांचे संघटन वाढले. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की कार्ल मार्क्सच्या नुसार त्याने जी 4-5 युग सांगितली त्या युगामध्ये आदिम साम्ययुग, दास्ययुग असेल किंवा सरंजामशाही असेल किंवा आता भांडवलशाही असेल. ह्या भांडवलशाहीमध्ये काय झालं की औद्योगिक क्रांतीनंतर प्रचंड उद्योगधंद्यांची उभारणी झाली, भांडवलदार निर्माण झाले. आणि हे भांडवलदार निर्माण झाले तर तिथं कारखाना म्हणून भांडवल गुंतवणारा व्यक्ती आणि तिथं श्रम हेच भांडवल म्हणून येणारा व्यक्ती, हे दोन वर्ग तिथं निर्माण झाले. आणि भांडवलदाराला जास्तीत जास्त अतिरिक्त मूल्य मिळावं म्हणून भांडवलदाराने काय केलं, त्या श्रमिकावर जास्तीत जास्त बंधनं घालण्याचा प्रयत्न केला. कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त म्हणजे काम करून घेणे आणि जास्तीत जास्त नफा कमावणे, नफेखोरी, हे एक प्रचंड अशा प्रकारचा औद्योगिक क्रांतीनंतर आलेलं एक काय म्हणता येईल त्याला बवंडर म्हणता येईल किंवा एक प्रवृत्तीची विकास झाला. त्या नफेखोरीच्या प्रवृत्तीचा या भांडवलदारांमध्ये विकास झाला. आणि त्यामुळे काय झालं की श्रमिकांना असं वाटायला लागलं की हे आपलं शोषण आहे. जसजसं ह्या कारखान्यांचा म्हणजे उदय झाला त्याचबरोबर कारखान्यात काम करणारे मजूर सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढले आणि त्यांना वाटायला लागलं की म्हणजे कमीत कमी मोबदल्यामध्ये जास्तीत जास्त काम दिल्यामुळे त्या मजूर वर्गांचं शोषण झालंय असं त्यांना वाटायला लागलं. आणि त्याचबरोबर काय झालं की हळूहळू
तिथं प्रचंड मजूर संख्या होती, मजूर जास्त लागायचे, तिथं यंत्रतंत्र आली, त्यामुळं मजुरांची कपात व्हायला लागली. त्यामुळं काय झालं की कामगार वर्गामध्ये याचा एकतर काम कमी आणि हाताला काम नसल्यामुळे बेरोजगारी येत होती, हे घडत होतं. आणि त्यामुळे काय झालं की कामगारामध्ये प्रचंड अशा प्रकारचा असंतोष वाढला आणि त्या असंतोषातून वेगवेगळ्या प्रकारच्या कामगारांच्या संघटना निर्माण झाल्या. जसं की आपल्याकडं आयटक असेल, इंटक असेल किंवा आणखी कोणत्या कोणत्या संघटना जागतिक लेवललाही बऱ्याचशा लेबर ऑर्गनायझेशन जे आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ज्याला ILO असं म्हणतो, त्यांची निर्मिती झाली. आणि मोठ्या प्रमाणावर काय झालं की या संघटनांच्या माध्यमातून कामगारांचं संघटन झालं. आणि त्या कामगारांचे संघटनच नुसतं नाही झालं, तर ते दबाव गट म्हणून काम करायला लागले आणि आपल्या हक्कासाठी, आपल्या हितासाठी ते या भांडवलदारांसोबत लढण्यासाठी प्रेरित झालेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे नागरीकरण. औद्योगिक क्रांतीने जसा कारखानदारीला जन्म दिला तसंच नागरीकरणालाही जन्म दिला. कारण कारखान्यात काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खेड्यातून किंवा इतर त्या देशाच्या इतर भागामधून लोक शहराकडे धाव घेऊ लागले. आणि मग ते लोक जे शहरात कारखान्यामध्ये काम करण्यासाठी आलेले लोक आहेत, त्यांच्यासाठी घरेदारे, शाळा, महाविद्यालय, मनोरंजन साधने, बाजारपेठा इत्यादी सोयीची उपलब्धता करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शहरांचा सुद्धा विकास झाला. मोठमोठ्या उद्योगामुळे मोठमोठ्या नगरांचा विकास झाला. जसं आपण जर बघितलं तर ह्या वाळूचं उदाहरण घ्या किंवा आपल्या जवळचंच उदाहरण घेतलं तर शेंद्रा MIDC वगैरे असेल. वाळूचंच उदाहरण घ्या. वाळूला जेव्हा उद्योगधंदे उभे राहिले तेव्हा प्रचंड अशा प्रकारचे लोक तिथं एकत्रित व्हायला लागले. पुण्यासारख्या MIDCचं उदाहरण घ्या, जिथे की मोठ्या प्रमाणावर लोक हे वेगवेगळ्या उद्योगधंद्यासाठी तिथे यायला लागले, हाताला काम मिळतं म्हणून तिथे यायला लागले. आणि मग त्या लोकांच्या सर्व गरजांची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शहरांचा सुद्धा तिथे विकास व्हायला लागला. आणि म्हणून काय झालं की प्रत्येक समाजामध्ये जिथं जिथं उद्योग उभे राहिले तिथे तिथं नागरीकरणाचं प्रमाण वाढलं. आणि त्यातून मग वाढता व्यक्तिवाद, वेगवेगळ्या समस्या आहेत निर्माण व्हायला लागल्या. विषमता आहे, गुन्हेगारी आहे, बालगुन्हेगारी, वेश्यावृत्ती, बेकारी, दारिद्र्य, शोषण, भिकारी यासारख्या असंख्य समस्या या नागरीकरणामुळे निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा याच्यातून मुद्दा असा आहे की हळूहळू काय झालं की मोठ्या प्रमाणावर ह्या उद्योगधंद्यामुळे नागरीकरण सुद्धा खूप प्रमाणात झालं. आणि त्यामुळं हळूहळू संपूर्ण समाजामध्ये प्रचंड अशा प्रकारचे शहरीकरण झालं. आणि शहरीकरणासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सुद्धा इथं आलेल्या आपल्याला दिसून येतात. हे एक औद्योगिक क्रांतीचं परिणाम म्हणून आपण, सामाजिक परिणाम म्हणून आपण पाहत असतो. पुढे आहे सामाजिक विघटन. औद्योगिक क्रांतीच्या परिणामानंतर काय झालं की मोठमोठ्या उद्योगांचा तसा नगरांचा विकास झाला, तसा समाजामध्ये कौटुंबिक कलहाचं प्रमाण, घटस्फोटाचं प्रमाण, गुन्हेगारी, पांढरपेशी गुन्हेगारी, बालगुन्हेगारी, झोपडपट्ट्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य अशा प्रकारच्या समस्या तिथं निर्माण व्हायला लागल्या. अतिशय दाटीवाटीनं गर्दीनं लोक जे आहेत ते एकत्र आले. आणि हे गर्दीनं लोक एकत्र आल्यामुळे काय झालं की मोठ्या प्रमाणावर तिथं वेगवेगळ्या सामाजिक समस्यांना लोकांना सामोरं जा. उदाहरणार्थ धारावीचं जर तुम्ही उदाहरण घ्या, धारावीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक एकवटले, वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये, वेगवेगळ्या काय म्हणतात व्यवसायामध्ये गुंतलेले लोक अतिशय कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त दाटीवाटीनं लोक तिथं राहायला आले. आणि दाटीवाटीनं लोक राहायला आल्यामुळे काय झालं तर वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक समस्या तिथं निर्माण झाल्या. बालगुन्हेगारीची समस्या घ्या, वेश्यावृत्तीची समस्या घ्या, वेगवेगळे स्मगलिंग ज्याला आपण तस्करीच्या समस्या घ्या, व्यसनाधीनता आहे, या असंख्य अशा प्रकारच्या समस्या तिथं निर्माण झाल्या. म्हणून ह्या सगळ्या समस्यांचा समाजावर काय प्रभाव पडायला लागला तर त्याचं सामाजिक विघटन होण्यास मदत झाली. जगामध्ये बघा, आपण आपल्या जगाचं सोडा, आपल्या भारतातलंच उदाहरण घ्या, जिथं जिथं मोठ्या प्रमाणावर जिथं उद्योगधंदे उभे राहिले, जसं मुंबईचं उदाहरण घ्या, दिल्ली असेल, कलकत्ता असेल, तिथं मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्यांची निर्मिती झाली. कारण सहजासहजी हाताला काम मिळत होतं, त्यामुळं लोक एकवटले. जेव्हा कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोक आले तेव्हा काय झालं तर तिथं मोठ्या प्रमाणावर ह्या वेगवेगळ्या दुराचारी प्रवृत्तींचा वाढ झाली आणि त्यातून सामाजिक विघटन झालेलं आपल्याला दिसून येतं. पुढे आहे सामाजिक प्रगती. मग सामाजिक प्रगती जी आहे बघा की जो परंपरागत समाज होता, या दळणवळणाच्या सोयी सुविधा वाढल्या, त्यानंतर लोकांचं आर्थिक उत्पादन वाढलं, राष्ट्रीय उत्पादन वाढलं आणि वेगवेगळ्या औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलं. आणि त्यामुळे काय झालं की श्रमविभाजन वाढलं, लोकांच्या हाताला काम मिळाल्यामुळे लोक जास्तीत जास्त आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला लागले. त्यामुळे काय झालं, लोकांच्या आणि त्याचबरोबर राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळे काय झालं, हळूहळू ज्या की पायाभूत सोयी सुविधांचा विकास व्हायला लागला पैसा मिळाल्यामुळे. आणि त्याचबरोबर ह्या एकंदर ह्या सगळ्या गोष्टींच्या आर्थिक बदलांमुळे काय झालं की सामाजिक बदल सुद्धा झाले. आणि त्यामुळे सामाजिक प्रगती वाढली, लोकांमध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार वाढला, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास झाला, स्त्रियांच्या दर्जामध्ये बदल झाले,
जी सामाजिक विषमता होती त्या सामाजिक विषमतेमध्ये काही अंशी का होत नाही ती सामाजिक विषमता कमी होण्यासाठी मदत लागली, कारण लोक हे एकमेकांशी संपर्कात आल्यामुळे काय झालं तर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव आणि म्हणजे प्रचार आणि प्रसार झाल्यामुळं लोकांचा दृष्टिकोन जो आहे प्रामुख्याने तो दृष्टिकोन सहिष्णू होण्यासाठी मदत या औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून झाली. पुढचा मुद्दा आहे शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार. मी थोडंसं स्पीडनं घेतोय कारण माझ्याकडे 5च मिनिटं राहिलेले आहेत आणि 3 मुद्दे राहिलेले त्याच्यामुळे थोडंसं स्पीडनं घेतो. तर शिक्षणाचा वाढता प्रचार आणि प्रसार झाला बघा की औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं की मोठे शहरे म्हणजे शहरांचा विकास झाला आणि त्यामुळं शिक्षणाच्या सोयी सुविधा वाढण्यासाठी तिथं त्या शहरांमध्ये विद्यापीठ मोठमोठी महाविद्यालये आणि त्यानंतर त्या कारखान्यामध्ये कुशल मजुरांचा पुरवठा होण्यासाठी वेगवेगळी कौशल्याचे विकसित होणारी केंद्रे मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आणि त्यामुळे काय झालं शिक्षणाची म्हणजे शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळायला लागलं आणि त्यामधून मोठ्या प्रमाणावर लोक हे शिक्षण घ्यायला लागले. त्या औद्योगिकरणाबरोबरच काय झालं की लोक शिक्षणासाठी खास करून शहरामध्ये यायला लागले आणि त्यामुळं शिक्षणाचा प्रसार आणि प्रसार समाजामध्ये होण्यास मदत झाली. हे एक औद्योगिक क्रांतीचं सगळ्यात महत्त्वाचं आणि चांगलं वैशिष्ट्य किंवा चांगला सामाजिक परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येईल. नंतरचा आहे स्त्रियांच्या दर्जामध्ये सुधारणा. औद्योगिक क्रांतीमुळे शिक्षणाचा जसा प्रसार झाला त्याबरोबरच म्हणजे स्त्री शिक्षणाचे प्रमाणही वाढले. कारखान्यात काम करण्यासाठी स्त्री कामगारही पुरुषांसोबतच घराबाहेर पडू लागले आणि स्त्री शिक्षणाचे वाढते प्रमाण स्त्रियांचे अर्थार्जन त्यामुळे स्त्रियांमध्ये जागृती निर्माण झाली. स्त्रियांचा त्यांच्या कौटुंबिक निर्णयामध्ये स्त्रियांचा सहभाग वाढायला लागला आणि त्याचबरोबर शिक्षणाच्या प्रसारामुळे काय झालं की स्त्रियांच्याकडे आणि त्यांच्या आर्थिक दर्जामध्ये बदल झाल्यामुळे स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. लगेच स्त्रियांना त्यांच्या कौटुंबिक निर्णय घेण्याचा त्यांचा सहभाग वाढल्यामुळे काय झालं की स्त्रियांच्या सल्ल्यावर विचार करायला लागले लोक आणि एकंदरच काय झालं की समाजातल्या विविध क्षेत्रामध्ये स्त्रियांचा सहभाग वाढल्यामुळे औद्योगिक क्रांतीने काय झालं स्त्रियांच्या दर्जामध्ये निश्चितच सुधारणा केलेली आपल्याला दिसून येते. आणि याच्यामधला पुढचा आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सहिष्णुवादी जी वृत्ती आहे त्या वृत्तीमध्ये वाढ झाली. शिक्षणाचे प्रमाण वाढलं होतं, स्त्रियांच्या दर्जामध्ये सुधारणा झाली होती, रूढीप्रियता अंधविश्वास कमी झाला होता, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास झाला होता आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं सहिष्णुवादी वृत्तींची जोपासना समाजामध्ये निर्माण झाली. सर्व धर्म समभाव परधर्माबद्दल सहिष्णुता असेल, भौतिकवाद, व्यक्तिवाद, व्यक्ती स्वातंत्र्य, आपापसातील सामंजस्य, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाचा प्रसार या सगळ्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार समाजामध्ये झाला आणि त्यातून सहिष्णुवादी वृत्तींची जोपासना समाजामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे काय झालं बघा एकंदर ह्या औद्योगिक क्रांतीच्या म्हणजे प्रभावामध्ये सहिष्णुवादी वृत्तीची जोपासना झाल्यामुळे काय संपूर्ण समाज हा पूर्णपणे बदलाकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे काय झालं बघा की औद्योगिक क्रांतीचा समाजावर जे आर्थिक आणि सामाजिक प्रभाव जे पडलेले आहेत त्या पडलेल्या प्रभावामध्ये आपल्याला असं सांगता येईल की एकंदर अर्थव्यवस्था हा समाजाचा कणा जर मानून चाललो तर फक्त अर्थव्यवस्थेमध्येच बदल नाही झाले तर वेगवेगळ्या सामाजिक जो समाजाची जी मूळ सामाजिक संरचना होती ती संरचना त्या संरचनेमध्ये सुद्धा बदल झालेले आपल्याला दिसून येतात. आणि ही संरचना मग जे की स्त्रियांच्या बाबतीमध्ये परंपरागत दृष्टिकोन असेल किंवा दलित शोषित पीडित हे लोक जे आहेत बघा आपल्याकडे सर्वसाधारणपणे भारतातला जर विचार केला तर भारतामध्ये अस्पृश्यता हा एक प्रकार होता. अस्पृश्यता पाळली जायची आणि मग ही अस्पृश्यता पाळण्याचं काम म्हणजे उच्चाटन होण्याचं काम आज समाजामध्ये अस्पृश्यता आपल्याला दिसून येत नाही आणि जरी कुठं दिसत असेल तर त्याचं 1-2% प्रमाण ते सोडून द्या. मात्र जी अस्पृश्यता इंग्रजांच्या काळामध्ये होती हळूहळू शिक्षणाचा प्रसार आणि ह्या औद्योगिकरण असेल ह्या सगळ्या गोष्टींमुळे किंवा फ्रेंच राज्यक्रांती आहे किंवा ह्या सहिष्णुवादी दृष्टिकोनामुळे काय झालं तर संपूर्णपणे ही समाज व्यवस्था बदलली आणि हळूहळू ह्या औद्योगिक क्रांतीचे प्रभाव जे आपल्याला आहेत ते सामाजिक आणि आर्थिक प्रभाव अशा प्रकारचे हे 3 लेक्चरमध्ये आपण औद्योगिक क्रांती आणि त्याचे सामाजिक परिणाम आर्थिक परिणाम हे आपण अभ्यासलेले आहेत. याच्यावर जर कुणाला काही चर्चा असेल काही शंका असतील तर असा प्रश्न आता टाइम अगदी 30 सेकंद राहिलेले आहेत माझ्याकडे तर तुम्ही ग्रुपवर मला प्रश्न विचारा त्यानंतर मी काय करेल तुम्हाला उत्तर पर्सनली तुम्हाला देईल किंवा माझ्या पर्सनली व्हॉट्सअप करा मी त्याच्यावर त्याची उत्तर तुम्हाला देतो. तर सगळ्यांनी मला थोडासा प्रतिसाद दिला आणि विद्यार्थी लेक्चरला हजर राहिले त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो.
आणि मी थांबवतो. उद्याच्या तासाला जे